आता जस्ट आमची जेवण आटोपली, जेवण झालं. जेवणानंतर दुर्वाचे पप्पा आज येणार आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितले की मला तिथे नाश्त्याला काय नसतं म्हणून आम्हाला खायला खारे शंकरपाळ्या करून ठेव, म्हणजे मी तिकडे जाताना घेऊन जाईल. मग त्यासाठी आज आता खारे शंकरपाळ्या बनवण्याचाच बेत आहे, मग तेच आता करते. मग आता आवडतं पण त्यांना ह्या खायच्या होत्या म्हणून मग तेच करते. मग आता सुरुवातीला मैदा घेते. सुरुवातीला मैदा घेतला आहे. तर ते दुर्वाच्या पप्पांना पण न्यायला हवेत आणि आम्हाला पण खायला हवे, त्यामुळे आम्ही थोडं जास्तच करतोय. त्यानंतर त्याच्यामध्ये ओवा, जिरं, थोडीशी कसुरी मेथी टाकते. त्याच्यात थोडीशी केलेलं आहे तुपाचं त्याच्यात टाकून देते. हे तुपाचं मोहन टाकलेलं आहे. आता हे सगळ्या गुठळ्या जर झालेल्या आहेत त्या गुठळ्या मी मोडून घेते. आणि गुठळ्या मोडून झाल्या की त्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मग ते छान व्यवस्थित मळून घेते. फायनली हे पीठ आणि आता दुपारी झाले वाजले दुपारचे 2 आणि आता ह्या बनवणार संध्याकाळी. आता डायरेक्ट हे साधारण अर्धा तास तरी मुरून ठेवलं तरी चालतं, पण आता दुर्वाचा संध्याकाळी क्लास आहे ॲबॅकसचा, त्यामुळे तिला क्लासला सोडायला जायचं. मग तिला क्लासला सोडून आली मग संध्याकाळी आम्ही बनवून घेऊ शंकरपाळ्या. त्यानंतर मग संध्याकाळी दुर्वाला क्लासवरून सोडून आल्यानंतर मग आम्ही शंकरपाळ्या करायला घेतल्या आणि ते घेतल्यानंतर मग ही जी शंकरपाळी असते त्याची जी आपण जी पोळी लाटतो ती जेवढी तुम्ही पातळ लाटाल तेवढे शंकरपाळ्या कुरकुरीत होतात. आणि जाड जर लाटली आणि ती तळल्यानंतर बाहेरून लागतं कुरकुरीत पण आतून ते असं मऊच राहतं. त्यामुळे हे जेवढं तुम्ही पातळ लाटाल तेवढी शंकरपाळी कुरकुरीत होते. मग मी अशी लाटून देत होती आणि आई तळत होत्या सुरुवातीला. मग आईनी थोड्या तळल्यानंतर मग नेहादी तळत होते आणि मी बनवून देत होती. मग आम्ही दोघींनी, कारण बऱ्याच बनवायच्या होत्या त्यामुळे मग आम्ही दोघीजणी करत होतो. मी खाली बसून शंकरपाळ्या लाटत होती आणि राधाचं मध्ये येणं जाणं चालूच होतं. त्यानंतर मग आम्ही दोघी तिघीजणी मस्त गप्पा मारत मारत आमचं काम चालू होतं. मग थोड्याशा लाटल्यानंतर राधा त्रास द्यायला लागली म्हणून मग मी शेवटी म्हटलं आपलं उभं राहूनच लाटून द्यावं, ते बरं पडेल. म्हणून मग मी किचन ओट्यावर उभी राहून शंकरपाळ्या लाटून देत होती आणि त्या तळत होत्या. मग अशा शंकरपाळ्या ज्या आपण तळतो तेव्हा त्या मीडियम गॅसवर किंवा मीडियम आचेवरच जेवढं तळू तेवढ्या त्या कुरकुरीत होतात. जर तुम्ही फास्ट गॅसवर करून जर तळलं तर त्या मग लगेच काळ्या पडतात. त्यामुळे जेवढं मीडियम आणि स्लोवर तुम्ही तळाल तेवढी शंकरपाळी खुसखुशीत होते आणि टेस्टी पण होते. तसंच मग आम्ही त्या तळत होत्या आणि मग ते कशी एक एक पातळ असल्यामुळे काढायला वेळ लागतो. मग लाटून दिलं की जेव्हा तेलात सोडायची वेळ यायची तेव्हा मग मी त्यांना थोडी मदत करायची त्यामध्ये एक एक काढून टाकायला, कारण ते पातळ असल्यामुळे ती चिकटून राहते ना म्हणून. मग असं करत करत आम्ही दोघींनी बऱ्यापैकी सगळ्या शंकरपाळ्या उरकून घेतल्या. थोड्या वेळानंतर दुर्वाचा ॲबॅकस क्लास सुटण्याचा टाईम झाला होता म्हणून मग त्या तिला आणायला गेल्या होत्या आणि मग थोड्याशाच राहिल्या होत्या म्हणून मग एकटी मी त्या अगोदर लाटून ठेवल्या होत्या. मग त्या मी तळत होती. त्यानंतर त्या आल्या. पाहिजे पप्पांना काय पाहिजे? शंकरपाळी काय पाहिजे?
हे घे. काय जा. काय घेऊन चालली तू? तू एवढे कोण दिले हे? थँक्यू. त्याचं मेन्यू राधा ते काय आहे ग? काय आहे? काय शंकरपाळे. काहीतरी वेगळंच बोलली ती बघा. काय बोलते राधा? काय आहे हे? शंकरपाळ्या अशा बनवून झाल्या. त्यानंतर थंड झाल्यानंतर अशा हातावर घेतल्या की असं जरासा प्रेस दिला अशा कुरकुरीत होतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. ह्या शंकरपाळ्या खाण्यासाठी एक नंबर लागतात. त्यामुळे लहान मुलांनासुद्धा आवडतात आणि आपल्यासारख्या मोठी माणसंसुद्धा ते खाऊ शकतात. त्यानंतर एकीकडे आम्ही शंकरपाळ्या बनवत होतो आणि दुसरीकडे आईंनी चिवडासुद्धा बनवून घेतला होता. मग तो चिवडा बनवून झाल्यानंतर तो थंड करण्यासाठी यामध्ये ठेवला होता. मग तो थंड झाला होता. नाहीतर थंड झाल्यावर तो पाहिला तेवढा भारी दिसत होता. खायला जसा दिसायला सुंदर दिसत तसा खाण्यासाठी सुद्धा एकदम टेस्टी आणि एकदम मस्त झाला होता. मग तो दुर्वाच्या पप्पांना द्यायचा होता आणि थोडा आम्हाला ठेवायचा होता. मग तो आता थंड झाला म्हणून मग नेहादी त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी असं 2 पिशव्यांमध्ये तो चिवडा भरून ठेवत होता. कारण असंच जर ते ठेवलं तर तो लगेच चुरमुरांचा असल्यामुळे मऊ पडतो. त्यामुळे मग आम्ही पिशवीमध्ये पॅक करून त्याला डब्यामध्ये ठेवतो. मग तेच त्या एक करून थोडं थोडं करून ते दोन्ही पिशव्यांमध्ये सगळं भरून ठेवत होते. कुठला खाऊ? हा खाऊ. त्याला काय बोलतात? हां, या खाऊला काय बोलतात राधा? खाऊ? चिवडा म्हणतात त्याला. काय म्हणतात? चिवडा. हा, वाटी. हा घ्या, वाटी घ्या. आली का राधाला वाटी काढता आली? नाही. मग काढ ना. छोटी आली का मोठी आली? घे खाऊ. आजीकडे जा. त्यानंतर शंकरपाळ्या बनवता बनवता आणि चिवडा बनवता बनवता आम्हाला उशीर झाला होता जेवणाला सुद्धा. म्हणून मग मी पटापट एकीकडे मी चपात्या लाटून देत होती आणि नेहादी त्यांना जेवण वाढत होती. असं करून मग रात्री आम्हाला झोपायला त्याशी बराच उशीर झाला होता. मग आम्ही दोघींनी पटपट सगळं आवरून घेतलं. किती वाटी लावला होता? 1 वाटी जास्त. काय जास्त झालं? मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.